नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 ची प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत। त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। पहिलं, 10चे चौथे मूळ या करणीची कोटी किती? आता इथं जी संख्या लिहिलेली असते ती कोटी आहे, म्हणजे 4 किती कोटी? इथं 4 कोटी आहे। या करणीची कोटी 4 आहे। एम संयोग एन बरोबर 1 2 3 4 5 6। एम बरोबर संच दिला आहे 1 2 4, तर पुढीलपैकी एन हा संच कोणता? तर इथं एम संयोग एन आहे। संयोग म्हणजे दोन्ही संचांचं एकत्रीकरण केलेलं असतं। त्यातले आपण 1 2 4 सोडले, 1 2 4 सोडले तर उरलेले 3 5 6। आता 3 5 6 जर आपण घेतले तर इथं 3 5 6चा संघ दिलेला पर्यायच नाही आहे, संच दिलेलाच नाही आहे, म्हणजे मग 3 4 5 6 पर्याय बी येतो। 5 व 20 यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते? आता मध्यम प्रमाणपद म्हणजे काय की ए बी सी या संख्या जर प्रमाणात असतील तर बी वर्ग बरोबर ए सी। आता इथं आपल्याला 5 आणि 20 म्हणजे ए आणि सी दिलेलं आहे, म्हणून बी वर्ग बरोबर ए सी। 5 गुणिले 20 100। जर आपण वर्गमूळ काढलं तर बीचं वर्गमूळ बी आणि 100चं वर्गमूळ 10, म्हणून बी बरोबर किती आलं आहे? 10 पर्याय सी। पुढचं आहे, पुढीलपैकी रेषीय बहुपदी कोणती? ज्या बहुपदीमध्ये चलाचा घातांक 1 असतो त्याला रेषीय बहुपदी म्हणतात। मग इथं आता 2 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे, म्हणजे ह्या 3ही नाही आहेत, तर x अधिक 5 इथे एक घातांक 1 आहे, म्हणून x अधिक 5 हा पर्याय आहे। खालील उपप्रश्न सोडवा। 78चे 72शी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। 78/52 78 आणि 52ला कोणत्या संख्येने भाग जातो हे शोधायचं आहे। 26ने भाग जातो। 26 भागिले म्हणजे 78 भागिले 26 आणि 52 भागिले 26, किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा लिहू शकता। 26 त्रिक 78 आणि 26 दुणे 52, 3/2 म्हणजेच 3/2। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे। पाढेपाठ असतील तर आपल्याला पटकन उदाहरणं सोडवता येतात। पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा। रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे आहेत आठवड्याचे वार, हे आपल्याला माहिती आहे। मग आता एक्स बरोबर एक्स हा अशा घटकांचा संच आहे की एक्स हा आठवड्याचा दिवस आहे। 5 0 0 0 वजा 1 ही सहगुणक रूपातील बहुपदी एक्स चल वापरून प्रमाण रूपात लिहा। आता इथं हे पद मोजायचे, 1 2 3 4 5, 5 पदं आहेत, म्हणजे कोटी याची येणारे 4। चल वापरायचं आहे एक्स, मग इथला एक सहगुणक घ्यायचा, म्हणून 5 एक्सचा चौथा घात 0 एक्सचा घन 0 एक्सचा वर्ग 0 एक्स। आता हे मधले शून्याचे नाही लिहिले तरी चालतील, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी ते लिहिलेलं आहे। आणि वजा 1 म्हणजे हे बघा, 5 एक्सचा चौथा घात वजा 1, किंवा याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही बहुपदी लिहू शकता। भागाकार करा, कर्णीय 98 भागिले कर्णी 2। आता एका कणीत आपण लिहिले तर 98ला 2ने भाग दिला 49, आणि 49चं वर्गमूळ येतं 7। प्रश्न दुसरा, कृती आहेत, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा। संच ए मध्ये घटक दिलेत 5, ए आणि बी संयोग संचातील घटक आहेत 9, ए आणि बी छेद संचातील घटक आहेत 2, आणि बी मधले घटक आपल्याला काढायचे आहेत। त्यासाठी सूत्र पण दिलेलं आहे, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी। इथं फक्त तुम्ही किमती ठेवायच्या त्या दिलेल्या। आता नंबर ऑफ ए संयोग बी किती आहे? तिथं 9 बरोबर ए मध्ये 5 घटक, बी मध्ये घटक आपल्याला काढायचे आहेत, म्हणून ते तसंच लिहायचं आहे, नंबर ऑफ बी, आणि वजा छेद संचातले घटक आहेत 2, म्हणून वजा 2। मग 9, आता 5 वजा 2 किती उरतात? 3, म्हणून नंबर ऑफ बी आहे तसंच अधिक 3।
मग आता इथं डायरेक्ट उत्तर लिहिले. आता हे कसं येतं बघा, 9 वजा 3, हा 3 आपण इकडे घेतला तो वजा होणार आहे. 9 वजा 3 बरोबर नंबर ऑफ बी. 9मधनं 3 गेले 6, म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती आले 6. दुसरं उदाहरण आहे त्यातलं केवल मूल्याचं. केवल मूल्यात x वजा 5 बरोबर 3. आता x वजा 5 बरोबर एक तर 3 असेल किंवा ऋण 3 असेल. x बरोबर हा 5 इकडे त्यांना अधिक झाला, 3 अधिक 5, किंवा x बरोबर वजा 3, हा वजा 5 इकडे त्यांना अधिक 5 झाला. मग आता x बरोबर 3 अधिक 5 8, किंवा x बरोबर, आता इथं चिन्ह भिन्न आहेत, चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी करा. 5मधनं 3 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून धन 2. आता इथं कर्णी 13 छेद कर्णी 8 आणि कर्णी 8 छेद कर्णी 5 यांचा आपल्याला तुलना करायची. गुणोत्तरातील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता इथं काय केलं बघा, तिरकस गुणाकार केला. कर्णी 13 गुणिले कर्णी 5, मग इकडे काय येणार आहे, कर्णी 8 गुणिले कर्णी. हां, आता इथं यांनी वेगवेगळे ते कर्णी 13 गुणिले कर्णी 5, इथं कर्णी 8 गुणिले कर्णी 8. आता यांचा हे असा गुणाकार केला आहे बघा इथं. आता हे एका कर्णीत जर आपण लिहिले तर ते काय होणार आहे, 13 5 65, कर्णी 65, 8 8 64. तर 65चं वर्गमूळ काढता येत नाही म्हणून ते तसंच राहणार आहे. किंवा कर्णी 65 आणि कर्णी 64. 65 आणि 64मध्ये कोणती संख्या मोठी आहे, 65, म्हणजे ह्याचं वर्गमूळसुद्धा मोठंच असणार आहे. म्हणून कर्णी 65 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा, कर्णी 64पेक्षा. मग हे उत्तर कोणाचं आलं आहे, तर डाव्या बाजूचं, म्हणजे 13 छेद कर्णी 13 छेद कर्णी 8 मोठी आहे कोणापेक्षा, कर्णी 8 छेद कर्णी 5. बी प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. इथं पहिलं आहे ए बी सी हे संच आपल्याला वेन आकृतीने दाखवलेले आहेत. त्यापैकी कोणते 2 संच विभिन्न संच आहेत ते लिहा. आता बघा, एमधले घटक हा जो गोल आहे, वर्तुळ आहे, त्यातले आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 क्रमाने लिहा, किंवा आहे तशी लिहिले तरी चालतील. बीमधले हे 3 6 8 9 आणि हे पण येणार आहे 10 11 12. आणि सीमध्ये आहेत फक्त 10 11 12. तर विभिन्न संच म्हणजे काय, की ज्या 2 संचामध्ये एकही घटक सामायिक नाही. आता बघा आता इथं एमधला एकही घटक सीमध्ये नाही, किंवा सीमधला घटक एकमध्ये नाही. तर बीमधले बघा 10 11 12 याच्यामध्ये आहेत, यात पण आहेत. म्हणजे ए आणि सी हे विभिन्न संच आहेत. विभिन्न म्हणजे पूर्णपणे वेगवेगळे. म्हणून संच ए व संच सी विभिन्न संच आहेत, कारण त्यांच्यात एकही घटक सामायिक नाही. दुसरं गणित आहे, चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या कोन ए व कोन बी यांच्या मापांचे गुणोत्तर 5:4 आहे. तर कोन बीचे माप काढा. आता इथं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे म्हणून समानपट संख्या आपण x मानू. तर 5:4 आहे गुणोत्तर, म्हणून कोन एचं माप 5x आणि कोन बीचं माप 4x. आता कोन ए आणि कोन बी हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत, आणि लगतच्या कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोन ए अधिक कोन बी बरोबर 180. आपण ए आणि बीचं माप ठेवलं, 5x अधिक 4x बरोबर 180. 5 आणि 4 9x बरोबर 180. हा 9 इकडे त्यांना भागिले होणार आहे, म्हणून इथं भाग दिला. 9 दुणे 18, म्हणजे x बरोबर किती आलं, 20 आलं. आणि मग ही किंमत आता आपल्याला फक्त बीचं माप विचारलं आहे, म्हणून आपण फक्त बीचं काढणार आहोत. तर कोन बी बरोबर 4x, एक्सची किंमत 20. 4x अर्थ होतो 4 गुणिले x, म्हणून 4 गुणिले 20 80. आणि एचं विचारलं तर आपण एचं सुद्धा काढू शकतो की 5x. 5 गुणिले 20 20 5 100. तिसरं गणित यातलं, पुढील बहुपदींची बेरीज करा. 8x वर्ग अधिक 5x वजा 2 आणि x वर्ग वजा 2x अधिक 7. आता बहुपदींची बेरीज करताना सजातीय पद एका खाली ऐकल्या. उभी बेरीज करा किंवा आडवी करा. आडवी केली तर डायरेक्ट तुम्हाला तिथं लिहिता येते, पण उभी बेरीज केली तर पहिली बहुपदी आपण लिहून घेतली 8x वर्ग अधिक 5x वजा 2. सजातीय पद x वर्ग खाली x वर्ग वजा 2x अधिक 7. आता हे दोन्ही धन आहेत म्हणून 8 आणि 1 9x वर्ग. आता 10 5 धन आहे, हा ऋण आहे म्हणजे तर वजाबाकी होणार. 5मधनं 2 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून अधिक 3x
आणि इथं सुद्धा तसंच आहे. 7मधनं 2 गेले 5 अधिक 5 म्हणजे 9x वर्ग अधिक 3x अधिक 5 हे उत्तर आलेलं आहे त्या बहुपदीच्या बेरीज करून. प्रश्न त्यातलं चौथं गणित आहे. प्रश्न दुसऱ्यातलं बी मधलं हे चौथं गणित आहे. 9.315 ही आवर्ती आहे. ही संख्या p/q रूपात लिहा. मग ही दिलेली संख्या x मानायची. बघा 9.315 आवर्ती ही संख्या p/q रूपात लिहा. तर x बरोबर 9.315 ही आवर्ती आहे म्हणजे हा पूर्ण अंकगट पुन्हा पुन्हा येतोय म्हणून 315 मानू. आपण ही संख्या x बरोबर मानली. आता याला आपण नंबर 1 दिला, याला आपण 1000ने गुणलं तर काय होणार आहे? x गुणिले 1000 1000x आणि याला 1000ने गुणलं तर हा पॉईंट 3 घरं पुढं सरकणार आहे म्हणजे 9315.315 येणार आहे. मग आता इथं समीकरण 1 आणि 2 तयार झाले. मग समीकरण 2 वजा 1 म्हणून 100 डाव्या बाजूला आपण लिहिली 1000x वजा x आणि 9315.315 वजा 9.315 एकदाच लिहिलं तरी इथं वजाबाकी आपल्याला डायरेक्ट करता येते म्हणजे उत्तर येते. मग 1000मधनं इथं 1 आहे सहगुणक, 1 गेला 999x ह्यांची बेरीज. आता हा पॉईंट तिथं 0 येते. पॉईंट नंतरच्या संख्यांची वजाबाकी डायरेक्ट होते. 9315 वजा 9 करायचं आहे म्हणजे 9306 आणि ह्यांची वजाबाकी 0 झाली. म्हणजे हे कसं येतं बघा, कारण तुम्हाला 9315.1315 आणि वजा 9.315 म्हणजे यांची वजाबाकी इथं 0 येते आणि ही येते म्हणजे 15मधनं 9 गेले 6 039 म्हणजे 9306.0. पुढचं 0 घ्यायची गरज नाही. 9306 आणि हा 999 इकडे भागिले घेतला तर 9306 भागिले 999 म्हणजे ह्याची किंमत आलेली आहे 9.315. आवर्ती संख्या जी आहे त्याचं p/q परिमेय रूपात आपण लिहिताना 9306 भागिले 999 याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. नंतर पुढचं आहे त्यातलं 5वं गणित. जर m घन अधिक 2m अधिक a या बहुपदीची किंमत m बरोबर 2 असताना 12 आहे तर a ची किंमत काढा. आता बघा इथं ती बहुपदी आपण m या चलात दिली म्हणून pm मानून घेतलं. pm बरोबर m घन अधिक 2m अधिक a. m बरोबर दिलेले आपल्याला 2 म्हणून mची प्रत्येक ठिकाणी आपण mची किंमत 2 ठेवली तर 2चा घन अधिक 2 गुणिले mची किंमत 2 अधिक a ची किंमत काढायची आहे. आता ही जी किंमत आहे ही आपल्याला 12 दिलेली आहे. उदाहरणार्थ दिली बघा, m बरोबर 2 असताना 12 आहे म्हणून इथे आपण 12 ठेवले. बरोबर 2चा घन 8 2 दुणे 4 अधिक a 12 आहे तसेच 8 आणि 4 12 अधिक a हा 12 इकडे घेतला तर तो वजा होणार आहे. 12 वजा 12 बरोबर a आणि 12मधनं 12 गेले 0 म्हणजे a बरोबर 0 हे उत्तर आपल्याला मिळते. प्रश्न 3 ए. इथं पण कृती आहे. आता खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करा. सोबतच्या वेन आकृतीवरून u a b a संयोग b a डॅश b डॅश हे संच लिहा. आता इथं बघा u म्हणजे या चौकोनातले सगळे घटक म्हणजे a मधले पण b मधले पण आणि हे उरलेले पण म्हणून इथं हे सगळे 1 2 4 6 नंतर 7 9 11 5 12 14 हे फक्त क्रमाने लिहिलेत आपण इथं 1 2 4 6 7 9 11 5 12 14 किंवा क्रमाने नाही लिहिले तरी चालतील. हा u लिहिला. ए म्हणजे काय? हा ए जे वर्तुळ आहे त्यातले 1 6 2 4. बी ह्या बी वर्तुळातले 2 4 7 9 11. अशा प्रकारचं उदाहरण एकदम सोपं असतं. तिथं बघूनच आपल्याला लिहायचं असतं. आता ए संयोग बी तुम्हाला
वेळ आकृतीवरनं कळलं तर ठीक, नाही तर मग तुम्ही इथनं सुद्धा लिहू शकता. ए संयोग बी म्हणजे काय की दोघांचे एकत्रीकरण करायचे आणि एक घटक एकदाच लिहायचा. म्हणजे आता बघा आपण एचे लिहिले 1 6 2 4 आणि बीचे 2 4 पुन्हा नाही लिहायचे, मग 7 9 11. 1 2 4 6 7 9 11 हा झाला ए संयोग बी. आता ए डॅश म्हणजे पूरक संच. पूरक संच म्हणजे काय की एमधले जे घटक आहेत ते यूमध्ये आहेतच, ते सोडून उरलेले जे घटक आहेत यूमधले म्हणजे विश्वसंचातले तो येतो एचा पूरक संच. आता 1 2 4 6 सोडून दिले आपण, 1 2 4 6 म्हणजे उरलेले जे आहेत बघा 7 9 11 5 12 14. 7 9 11 5 12 14 हा झाला ए डॅश. तर बी डॅशचं पण तसंच आहे. बीमध्ये जे घटक आहेत 2 4 7 9 11 ते विश्वसंचामध्ये आहेत, ते सोडून उरलेले जे घटक आहेत आता बघा 2 4 2 4 नंतर 7 9 11 हे सोडून दिले, तर उरलेले घटक कुठले येतात बघा 2 आहे इथं 1 5 6 आणि 12 आणि 14. म्हणजे हे जे घटक आहेत ते यातले सोडून उरलेले जे विश्वसंचातले घटक आहेत किंवा यूमधले घटक आहेत ते घटक म्हणजे बी डॅश येतो. 1 5 6 12 14 अशा प्रकारे या प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे. अगदी सोपं आहे. आता पुढचं गणित ही सुद्धा कृतीच आहे. रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती? आता दिलेल्या इथं आपल्याला गुणोत्तर दिले म्हणून दिलेल्या गुणोत्तराची समानपट x मानू. रेहानाचे वय 2x, इथं x पाहिजे, 2x वर्ष व रेहानाचे वय 7x वर्ष होईल आणि त्यांचं गुणोत्तर 1:3 आहे. किती वर्षांनी? 2 वर्षांनी. मग अजून 2 वर्षानंतर रेहानाचं वय किती होईल? 2x अधिक 2, कारण 2 वर्षानंतर वय वाढणार आहे 2 वर्षांनी. म्हणजे आजचं वय समजा 10 असेल तर 2 वर्षांनी 12 होणार आहे. आता आजचं वय यांचं किती आहे? 2x आहे, म्हणून 2x अधिक 2 आणि रेहानाचं आहे 7x म्हणून 7x अधिक 2 वर्ष असेल. आता यांचं गुणोत्तर म्हणजे 2x अधिक 2 छेद 7x अधिक 2 बरोबर 1/3. तिरकस गुणाकार केला, हा 3 इकडे गुणिले होणार आहे, म्हणून 3 गुणिले 2x अधिक 2 आणि 1 गुणिले 7x अधिक 2. आता इथं 3ने या कंसाला गुणायचं आहे. 3ने 2xला गुणलं, 3 दुणे 6x, 3 दुणे 6 बरोबर 7 1 7x अधिक 7 1 7x 2 1 2 अधिक 2. आता 7x अधिक 2 ही उजव्या बाजूची संख्या डाव्या बाजूला घेतली, डाव्या बाजूची संख्या उजव्या बाजूला घेतली. 7x अधिक 2 बरोबर 6x अधिक 6. मग 7x हा 6x इकडे आणला तो वजा होणार आहे. 7x वजा 6x बरोबर 6 आणि अधिक 2 इकडे त्यांना वजा 2 होणार आहे. 7xमधनं 6x गेले x आणि 6मधनं 2 गेले 4. xची आपण x बरोबर 4 किंमत आली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे रेहानाचे वय, रेहानाचे आजचे वय. आता रेहानाचं आजचं वय किती होतं? 2x, म्हणून 2x बरोबर 2 गुणिले 4. आता हा 4 याने आधी लिहिला आहे. 2 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 2 म्हणजे इथे किती आलं? 4 दुणे 8 वर्ष. रेहानाचं आजचं वय आहे 8 वर्ष. पुढचा बी प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. सोपे रूप द्या. 5 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 27 किंवा करणी 27 वजा 2 करणी 48 याला सोपं रूप द्यायचं आहे. आता 5 करणी 3 आहे तसेच, 27 म्हणजे 9 त्रिक 27 हे 3 आहे तसेच. इथे आपण फोड केली आहे किंवा अवयव पाडले त्यांचे. 9 त्रिक 27. आता इथं कोटी 2 आहे म्हणजे वर्गमूळ काढायचं, म्हणजे त्या संख्येचं वर्गमूळ काढता येईल अशी संख्या आपल्याला शोधायची आहे, म्हणून 9 त्रिक 27. आता इथं 48 आहे, 2 आहे तसेच. 48 16 त्रिक 48
मग 5 करणी 3 आहे तसेच, हा 3 आहे तसाच, आणि या नावाचं वर्गमूळ आपण 3 बाहेर काढले, हा करणीमध्ये हा 3 तसाच राहणार आहे, वजा 2, 16चं वर्गमूळ 4 आणि करणी 3 आहे तसेच. मग आता बघा, 5 करणी 3, 3 त्रिक 9 करणी 3, बेचोक 8 करणी 3. आता करणी 3 हे सजातीय करणी आहेत, मग करणी 3 आपण बाजूला इथं बाहेर काढले कारण ते सामायिक आहे. मग 5 अधिक 9 वजा 8, 5 अधिक 9 वजा 8, 9 5 14 वजा 8 म्हणजे 6 करणी 3 उत्तर आलेलं आहे. पुढचं दुसरं गणित त्यातलं, जर a/b बरोबर 2/3 तर 5a वर्ग अधिक 2b वर्ग छेद 5a वर्ग वजा 2b वर्ग या राशींची किंमत काढा. आता इथं आपण सहज निरीक्षण केलं की लगेच लक्षात येतं, a/b बरोबर 2/3 आहे, a वर्ग आहे, b वर्ग आहे, म्हणजे इथं आपल्याला वर्ग करावा लागेल. a आणि b दोन्ही बाजूला वर्ग करावे लागतील आणि त्याला 5ने आणि 2ने गुणले, म्हणजे एला 5ने आणि इथं 2ने गुणले. आणि त्याचं काय केलं, आता इथं बेरीज आहे, इथं वजा आहे, म्हणजे योगवियोग क्रिया केलेली आहे. बघू, सोडवूया आता हे उदाहरण. बघा आता a/b बरोबर 2/3. आता इथं दोन्ही बाजूस वर्ग केले तर a वर्ग छेद b वर्ग बरोबर 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 म्हणून 4/9. आता याला किती पाहिजे आपल्याला, 5 आणि 2, म्हणजे अंशाला 5ने आणि छेदाला 2ने म्हणून 5/2ने गुणलं. 5/2 गुणिले a वर्ग छेद b वर्ग बरोबर 5/2 गुणिले 4/9. मग 5a वर्ग 2b वर्ग, 5a वर्ग छेद 2b वर्ग, 5 चोक 20 आणि 9 दुणे 18. इथं भाग जात असेल तर भाग दिला तरी चालतो. आता इथं 2ने भाग दिला आहे, बे का बे म्हणजे 10 झाले, आणि इथं 2 9 18 म्हणजे 10/9 म्हणून 5a वर्ग छेद 2b, 5a वर्ग छेद 2b वर्ग डावी बाजू आहे तशीच आहे, इथं आलेलं आहे मात्र 10/9. आता यांची दोन्ही बाजूला योगवियोग क्रिया करायची आहे. 2 योगवियोग क्रिया करून म्हणजे अंशामध्ये छेद मिळवायचा अंशस्थानी आणि छेदस्थानी अंशातनं छेद वजा करायचा, म्हणून 5a वर्ग अधिक 2b वर्ग छेद 5a वर्ग वजा 2b वर्ग म्हणजे 10 अधिक 9 आणि 10 वजा 9, 10 आणि 9 19, आणि 10मधनं 9 गेले 1, म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे 19. तिसरं गणित आहे यातलं, पुढीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहे ते लिहा. शांत म्हणजे काय, की ज्यांची यादी संपते, त्याला मर्यादा असते, आणि अनंत म्हणजे यादी संपत नाही किंवा कोणती मर्यादा नसते. तर ए, तुमच्या शाळेतील 9वीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच, ते विद्यार्थी आपण मोजू शकतो, म्हणजे हा शांत संच आहे. पूर्ण संख्यांचा संच अनंत संच. बी बरोबर एक्स, हा अशा घटकांचा संच आहे की x <7 म्हणजे x हा 7पेक्षा लहान आहे, म्हणजे इथं मर्यादा आहे, 7पेक्षा लहान संख्या आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्या आहेत, म्हणून हा शांत संच आहे. चौथं गणित आहे यातलं, 3x वर्ग वजा 3x घन वजा 8x वर्ग अधिक x अधिक 7 या बहुपदीला x वजा 3 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा व बाकी काढा. 3x घन वजा 8x वर्ग अधिक x अधिक 7 x वजा 3ने भागायचं आहे, म्हणून आता इथं फक्त सहगुणक घ्यायचेच. आता ही प्रमाणरूप बहुपदी पाहिजे. आता प्रमाणरूप म्हणजे काय, की इथं कोटी किती आहे, 3, म्हणजे पद पाहिजे 4. नसतील तर 0 सहगुणक ठेवून ते पद लिहून घ्यायचं असतं. आता इथं दिलेलं आहे म्हणून 3 वजा 8, इथं सहगुणक आहे 1 7, x वजा 3 म्हणजे एक्सची किंमत घ्यायची आहे, x बरोबर 3 म्हणजे इथं भाजक आहे 3, हा 3 आहे तसाच, 3 त्रिक 9, इथं वजाबाकी करायची, म्हणजे इथं चिन्ह भिन्न आहेत, 9मधून 8 गेले 1, मोठ्या संख्येचं चिन्ह 3 1 3, 3 आणि 1 4, इथं आपण बेरीज करतो, पण इथं चिन्ह जे आहे ते भिन्न आहेत म्हणून ते वजाबाकी करावी लागलेली, हे लक्षात घ्या. मग आता 3 आणि 1 4, 4 त्रिक 12, 12 आणि 7 19, शेवटची जी संख्या असते ती बाकी असते. मग आता इथं बाकी किती आली, 19 आली.
मग भागाकाराचे सहगुणक रूप काय आहे? 3 1 4. आता हे पद किती आहेत? 1 2 3 आहेत. म्हणजे कोटी 1ने कमी असते, म्हणजे 2 कोटी येणार आणि चल आपल्याला x दिलं आहे. म्हणून इथला एक सहगुणक घ्यायचा 3x वर्ग अधिक 1x लिहा किंवा x अधिक 4 म्हणजे 2 1 0 असं याप्रमाणे हे प्रमाणरूप बहुपदी आली पाहिजे. त्याप्रमाणे इथं पदं लिहायचे आहेत. हा आहे भागाकार आणि बाकी 19. प्रश्न 4 आहे. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं आहे छेदाचे परिमेयीकरण करा. 1 छेद कर्णी 6 अधिक कर्णी 5 वजा कर्णी 11. आता इथं अनुबद्ध कर्णीने आपल्याला किंवा अनुबद्ध जोडीने आपल्याला गुणायचं असतं. आता हे दिलेलं गणित आहे बघा. आता इथं कर्णी 6 अधिक कर्णी 5 आपण हे 1 घेऊ आणि वजा कर्णी 5 कर्णी 11. म्हणजे इथं 1 छेद ही दिलेली संख्या गुणिले ह्याची अनुबद्ध जोडी आपल्याला गुणायचे म्हणजे कर्णी 6 अधिक कर्णी 5 आणि इथं ऋण आहे ते काय घ्यायचं? अधिक घ्यायचं आहे. मग अंशाला आणि छेदाला दोघांनाही एकाच संख्येने गुणायचं असतं. आता इथं एकाने आपण गुणलं तर तीच संख्या येणार आहे. इथं मात्र ही एक संख्या आणि ही इथं ऋण आहे, इथं धन आहे. म्हणजे ही संख्या आपण ए मानली आणि ही बी मानली तर ए वर्ग वजा बी वर्ग इथं सूत्र तयार होतं. म्हणजे ए अधिक बी ए वजा बी म्हणून ए वर्ग कर्णी 6 अधिक कर्णी 5चा वर्ग वजा कर्णी 11चा वर्ग. अंश आहे तसाच कर्णी 6चा वर्ग तर कर्णी 6 आहे कर्णी 6चा वर्ग अधिक आता इथं आपल्याला हा वर्ग करताना कर्णी ए अधिक कर्णी बी म्हणजे किंवा ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग म्हणून कर्णी 6चा वर्ग अधिक 2 गुणिले कर्णी 6 गुणिले कर्णी 5 अधिक कर्णी 5चा वर्ग याप्रमाणे इथं हा बी आहे वजा कर्णी 11चा वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राप्रमाणे. अंश आहे तसाच. आता कर्णी 6चा वर्ग येणार 6 इथं 2 कर्णींचा गुणाकार केला 6 पंचे 30 म्हणून कर्णी 30 अधिक कर्णी 5चा वर्ग 5 वजा कर्णी 11चा वर्ग 11. आता इथं 6 आणि 5 हे 6 आणि हे 5 या दोघांची बेरीज केली आहे. 6 आणि 5 11 2 कर्णी 30 वजा 11. आता हे 11 गेले तर अंश आहे तसंच आहे. कुठे अंशामध्ये बदल नाही आहे. 2 कर्णी 30 आहे. आता कर्णी इथं पुन्हा कर्णी 30 आलेलं आहे. आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे म्हणजे इथं खाली कोणतीही अपरिमेय संख्या नको. आता पुन्हा आपल्याला कर्णी 30ने गुणावं लागेल. मग अंश आहे तसाच पुन्हा छेदाला आणि अंशाला आपण कर्णी 30ने गुणलं तर इथं फक्त हा कर्णी 30 गुणिले ही संख्या आहे तशीच येणार आहे आणि 2 गुणिले कर्णी 30 गुणिले कर्णी 30 डायरेक्ट तुम्ही 30 लिहिलं तरी चालतं किंवा इथं 900 आणि त्याचं वर्गमूळ येतं 30 म्हणून डायरेक्ट कर्णी 30चा वर्ग 30 येतो. 30 दुणे 60 म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे छेदाचं परिमेयीकरण करायचं असतं. दुसरं गणित आहे त्यातलं अवयव पाडा. ए वर्ग वजा 2a अधिक 3 आणि ए वर्ग वजा 2a अधिक 5 वजा 35. आता ए वर्ग वजा 2a या दोन्ही ठिकाणी दोन्ही कंसामध्ये आहे. त्याच्याऐवजी आता आपल्याला तिथं दुसरं चल मानावं लागेल. बघा ए वर्ग वजा 2a ए वर्ग वजा 2a ऐवजी आपण x मानलं तर काय येणार इथं याच्याऐवजी x म्हणजे x अधिक 3 याच्याऐवजी x म्हणजे x अधिक 5 x अधिक 3 x अधिक 5 वजा 35. आता यांचा गुणाकार केला तर x वर्ग अधिक सूत्रानुसार 3 आणि 5 3 अधिक 5 गुणिले पहिले पद म्हणजे x अधिक 3 गुणिले 5 वजा 35. x वर्ग 5 आणि 3 8x 3 5 15 वजा 35. x वर्ग अधिक 8x इथं अधिक 15 वजा 35 म्हणजे वजा 20 आले. आता 20चे आपण म्हणजे वर्ग समीकरण तयार झाले. x वर्ग अधिक 8x वजा 20. आता इथं शेवटी ऋणचिन्ह असेल शेवटच्या पदाला तिसऱ्या पदाला तर वजाबाकी करायची. किती आली पाहिजे ती 8 आली पाहिजे म्हणजे 10 दुणे 20 10 मधनं 2 गेले 8
मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह, लहान संख्येला याचं विरुद्ध चिन्ह, म्हणून +8 - 2. मग x वर्ग अधिक 10x वजा 2x वजा 20. इथं आपण दोघांमध्ये एक सामायिक आहे म्हणून x बाहेर काढला तर x अधिक 10 वजा 2 सामायिक आहे, x अधिक 10, x अधिक 10, x वजा 2. आता xची किंमत आपल्याला इथं पुन्हा ठेवावी लागेल. xची किंमत ठेवून xची किंमत आहे a वर्ग वजा 2a. मग a वर्ग वजा 2a अधिक 10 आणि a वर्ग वजा 2a वजा 2. फक्त आपण xची किंमत ठेवली तर हे आपल्याला अवयव मिळतात. आता हे पुन्हा याचे अवयव पडत नाहीत, कारण 10च्या अशा अवयव पाडायची की बेरीज किती आली पाहिजे? 2 आली पाहिजे. 2च्या अशा अवयव पाडायची की वजाबाकी 2 आली पाहिजे. म्हणजे इथे यांचे अवयव पडत नाही. पडत असेल तर पुन्हा आपल्याला पाडावे लागतात. पुढचं तिसरं गणित आहे. 5 संख्या परंपरित प्रमाणात असून त्यातील दुसरे पद 6 आणि चौथे पद 54 आहे, तर त्या संख्या शोधा. आता परंपरित प्रमाणात इथं 5 संख्या मानल्या आहेत. A, B, C, D व E या परंपरित प्रमाणात आहेत असे मानू. दुसरं पद दिले आपल्याला 6 आणि चौथे पद दिले 54. ते इथं ठेवलं आपण. तर A आहे तसाच, दुसरं पद 6, B ऐवजी 6 ठेवले, C आहे तसेच, चौथे पद म्हणजे D त्याच्याऐवजी आपण 54 ठेवले आणि E परंपरित प्रमाणात आहेत. तर आता इथं ह्या 3 संख्या घेतल्या आपण, 6, C आणि 54. या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. म्हणजे आता इथं 6, C, 54 म्हणजे Cचा वर्ग, B वर्ग बरोबर AC या सूत्रानुसार, म्हणजे 6 गुणिले 54 येणार. C वर्ग बरोबर 6 गुणिले 54, 6 गुणिले 54 324 आणि 324चं वर्गमूळ येतं 18, म्हणून C वर्गाचं वर्गमूळ C, म्हणून C बरोबर 18 किंमत आली आहे. आता A6C बघा, A6C कारण Cची किंमत मिळाली आपल्याला, ही ठेवली आपण. तर A6C म्हणजेच A6 18. मग 6चा वर्ग बरोबर A गुणिले 18, मधल्या पदाचा वर्ग. 6चा वर्ग बरोबर A गुणिले 18 म्हणजे मधल्या पदाचा वर्ग गुणिले पहिले पद आणि तिसरे पद. 6 6 36. आता हा 18 इकडं आपण भागिले घेतला बरोबर A. 18 दुणे 36 म्हणजे A बरोबर 2. मग A तसेच आता C54E हे पुढचे 3 घेतले. C54E म्हणजेच Cची किंमत ठेवली आपण 18 54E. 54चा वर्ग बरोबर 18 गुणिले E. 54चा वर्ग म्हणजे काय? 54 गुणिले 54. आता 54चा वर्ग करत बसायची गरज नाही इथं, कारण इथं भाग जाणार आहे. 54 गुणिले 54, हा 18 इकडं भागिले घेतला बरोबर E. 18ने भाग दिला, 18 त्रिक 54 म्हणजे 54 गुणिले 3 162. म्हणजे A, B, C, D, E या ज्या संख्या आहेत या सगळ्या किमती आपण ठेवल्यात. Aची किंमत 2, Bची किंमत 6 दिलेलीच आहे, Cची आपण काढली 18, Dची 54 दिलेलीच आहे आणि Eची आपण काढलेली आहे 162. म्हणजे ह्या त्या संख्या आहेत 5 की 2, 6, 18, 54 आणि 162. पुढचं गणित, पुढचा 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही एक उपप्रश्न सोडवा. जर आयताच्या लगतच्या 2 बाजू 5x वर्ग अधिक 2xy वजा 13 आणि 2x वर्ग वजा 6xy अधिक 11 आहे, तर त्या आयताची परिमिती काढा. हा आयत आहे. ही आयताची लांबी 5x वर्ग अधिक 2xy वजा 13 आणि आयताची रुंदी 2x वर्ग वजा 6xy अधिक 11. आयताची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज, म्हणजे 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदी. म्हणून आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. इथं आपण या किमती ठेवल्या. 5x वर्ग अधिक 2x वर्ग 7x वर्ग 2xy वजा 6xy वजा 4xy वजा 13 अधिक 11 वजा 2 आणि 2ने आपण गुणलं तर 7 दुणे 14x वर्ग, 2 चौक 8 4xy आणि 2 दुणे 4. म्हणजे ही आलेली आहे आयताची परिमिती. कर्णी 3, कर्णी 5, कर्णी 7 या संख्या रेषेवर दाखवा. आता बघा इथे संख्या रेषा आहे. 0 ते 1 हे अंतर आहे. इथं आपण हे अंतर 1 घेतलं, हे घेतलं म्हणजे ही कर्णी 2.
आणि हे अंतर कंपासमध्ये घेऊन तुम्ही इथं कंस काढला तर हे कर्णी 2 येतं. यालाच पुन्हा तुम्ही इथं एक अंतर घेऊन हा काटकोन तयार केला तर हे अंतर कंपासमध्ये घेतलं तर हा इथं कर्णी 3 येतो. कर्णी 3 काढण्यासाठी कर्णी 2 आपल्याला काढावाच लागतो. कर्णी 2 काढल्यावर कर्णी 3 येतो. म्हणजे हा कर्णी 3 झाला. आणि आता कर्णी 5 साठी तर आपण 2 अंतर घ्यावं लागतं. म्हणजे इथं आहे 2. इथं आपण हे अंतर 1 घेतलं तर हा कर्णी 5, नंतर हा कर्णी 6 आणि कर्णी 7. म्हणजे कर्णी 7 साठी आपल्याला कर्णी 5 कर्णी 6 काढावाच लागतो. तुम्ही 2 हे वेगवेगळ्या संख्यारेषेवर काढलं तरी चालेल किंवा एकत्रच काढलं तरी चालेल. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पुढच्या अशाच प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.